आता घरी खूप सारे वाटाणे आणले की सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडतो त्या वाटाण्याचं काय करायचं. तर आपण त्या वाटाण्यापासून एक भन्नाट पदार्थ तयार करणार आहोत. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं, जिरे टाकले आणि लसूण टाकलं अख्खा तेलामध्ये आणि त्यानंतर हे वाटाणे त्या कढईमध्ये फोडणीला टाकले. वाटाणे छान असे परतून घ्यायचे कारण मऊ होण्यासाठी 4 ते 5 मिनिटं वाटाणे आपल्याला परतून घ्यायचेत आणि त्यावरती झाकण ठेवायचे. 2-3 मिनिटानंतर झाकण उघडून आपल्याला परत त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर, आपले जे काही बेसिक मसाले असतात ते घालून घ्यायचे. लाल चटणी, हिरवी मिरची घातली तरी चालेल. लाल चटणी ते वगैरे घालून घेतल्याच्या नंतर परतायचे परत एकदा, कारण सगळे आपले जे मसाले असतात ते वाटाण्याला लागले पाहिजेत. 2 मिनटं परतल्याच्या नंतर गॅस बंद करून ठेवायचा आणि आपल्याला ते वाटाणे थंड करून घ्यायचे. थंड झाल्याच्या नंतर ते वाटाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरवर छान वाटून घ्यायचे. जास्त पेस्ट पण नाही झाली पाहिजे आणि जास्त मोठे मोठे नाही झाले पाहिजेत. पीठ चुरून घ्यायचे आपलं जे बटाट्याच्या पराठ्यासाठी जे आपण जसं चुरतो तसंच त्याच पद्धतीनं. आणि हे जे उंडा भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला तो वाटाण्याचं सारण भरायचं आहे आणि उंडा छान पॅक केल्याच्या नंतर लाटून घ्यायचा आहे. हे बघा, शेवटपर्यंत काठोकाठ वाटाण्याचं सारण गेलेलं आहे आणि गरम तव्यावर आपल्याला पराठा टाकायचा आहे आणि भाजायचं आहे. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे. त्यावर तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूंनी परत एकदा परतून भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळे पराठे हे वाटाण्याचे करून घ्यायचेत. न खाणारे सुद्धा आवडीने खातील हे पराठे वाटाण्याचे केलेले. आणि हे बघू शकता तुम्ही, काठोकाठ असं वाटाण्याचं सारण आपल्याला पराठ्यापर्यंत गेलेलं आहे. मुलांच्याही डब्यात थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही हे वाटाण्याचे पराठे त्यांना देऊ शकता. आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे वाटाण्याचे पराठे तुम्ही करू शकता. अगदी साधी सोपी पद्धत आहे या वाटाण्याच्या पराठ्याची. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा.